माझ्या बाळाचा जन्म झाल्यानंतर 2021 मध्ये अथांगचा जन्म झाला. 2.5 वर्ष ते पिल्लू सलग कधीच झोपलेलं नाहीये आणि त्या सगळ्या जागरणामुळे आणि आधीच माझे डोळे असे खड्ड्यात खोबणीत असल्यामुळे मला असं प्रॉपर डार्क सर्कल्स आले. आता हे आपल्याला डॉक्टरच सांगू शकतात, की कुठची ट्रीटमेंट घ्यायची आहे. मी सांगू शकत नाही. माझ्यासाठीची उत्तम कोणती हे मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ती म्हणजे तुम्हाला नक्की खड्डा तयार झालाय, तुम्हाला नक्की आय बॅग तयार झालीये, तुमचं पिगमेंटेशन किती डार्क झालेलं आहे किंवा किती लाईट आहे, ह्याच्यावरती तुम्हाला नक्की कोणती ट्रीटमेंट आहे हे डॉक्टर सांगतात. मला त्यांनी सांगितली ग्लायकॉलिक ॲसिडची केमिकल पीलची डोळ्यांच्या अवतीभोवतीची म्हणजे अप्पर आईज आणि अंडर आईची ट्रीटमेंट. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल, की मी खरंच खूप प्रामाणिक आहे. मी आज तागायत एकही आय क्रीम प्रमोट केलेली नाही. एकच मला अजून आठवतंय, एक छान डोळ्यांच्या अवतीभोवती सूट होणारं हायड्रेशनचं तेल होतं आणि ते खरंच काम करत होतं. पण ते प्रॉडक्ट सुद्धा आता डिस्कंटिन्यू झालेलं आहे. त्यामुळे मी कसल्याच आय क्रीम सजेस्ट करत नाही. कारण आय क्रीमनं बेसिक हायड्रेशन होतं आणि बेसिक लाइटनिंग इफेक्ट येतो. पण या ग्लायकोलिक ॲसिडच्या पीलनं मला खूप फ्रीडम मिळाला. मला कलर करेक्टर लावणे, त्याच्यानंतर स्वतःच्या मेकअपच्या शेडचा कन्सिलर लावणे, त्याच्यानंतर हायलायटरचा कन्सिलर लावणे. इतके 3-3 प्रॉडक्ट्स मी डोळ्यांच्या खाली लावायचे आणि वरती ऑफ सेट करायला पावडर. ह्यानं काय व्हायचं, मी माझ्या तिशीमध्ये आहे. जे क्रीजेस आहेत, रिंकल्स आहेत, त्या स्माईल लाईन्स तयार होतात, तिथे जाऊन ते अडकायचं. हे सगळं बंद झालं. मला अतिशय माझे डोळे आवडतात. हे सगळं मेंटेन करण्यासाठी मी कसलीही आय क्रीम लावत नाही. त्यापेक्षा या अशा अंडर आईज आणि अप्पर आईजच्या डार्क सर्कल्स घालवणाऱ्या ग्लायकॉलिक ॲसिडच्या पीलनं मला खरंच फरक जाणवला.